हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आली आहे आणि आजचा आपला व्हिडिओ हा त्याच संदर्भातला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोण इलिजिबल आहेत, कुठले पदं आहेत, या सर्व बाबींची आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लिपिक, शिपाई आणि वाहन चालक या पदांकरिता ही रिक्रुटमेंट आलेली आहे आणि त्यामध्ये किती एकूण वॅकेन्सी आहेत? 375 एवढ्या एकूण वॅकेन्सी आहेत. लिपिक, लेखक म्हणजे क्लरिकलसाठी 250 पदे एवढी वॅकेन्सी आहे आणि त्यामध्ये कमीत कमी वय हे 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष एवढे चालणार आहेत आणि 30/11/2025 या दिनांकाला कन्सिडर करूनच एज लिमिट ही कन्सिडर केल्या जाणार आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही बघू शकता उमेदवार म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघू शकता. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट असावा, म्हणजे एनी ग्रॅज्युएट हा चालणार आहे. पदवी कालावधीमध्ये सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संगणक पदविका असल्यास अट शिथिल राहील. आता यामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही एनी ग्रॅज्युएट आहे तर तुम्हाला त्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60% असणे हे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSCIT असणे हे देखील अनिवार्य आहे. आणि जर का तुमच्याकडे MSCIT नसेल आणि तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते जर कम्प्युटर क्षेत्रात झालं असेल, म्हणजे तुमची डिग्री किंवा डिप्लोमा, पदवी किंवा पदविका, जर तुम्हाला डिप्लोमा हे कम्प्युटर या क्षेत्रामधील विषयासंबंधित जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला MSCIT नसेल तरी चालणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची तिथे शैक्षणिक पात्रता इथे क्लिअरली मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट पद आहे तुमचं शिपाई, सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ. ठीक आहे. यासाठी एकूण पदे आहेत 115. यामध्ये कमीत कमी एज लिमिट आहे 19 वर्ष आणि जास्तीत जास्त एज चालणार आहे 28 वर्षापर्यंत. यासाठी देखील जी 30/11/2025 पर्यंतच जी डेट आहे यामध्येच एज लिमिट ही कन्सिडर केल्या जाणार आहे. आणि याची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही बघू शकता. उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किंवा 60% गुण त्याच्याकडे गुण असणे आवश्यक आहे. म्हणजे 12वी उत्तीर्ण आणि कमीत कमी 60% हे गुण असणे तुम्हाला अनिवार्य आहे. त्यानंतरचं जे तिसरं पद आहे वाहन चालक, अर्थातच ड्रायव्हर. यासाठी एकूण 10 पदे आहेत आणि यामध्ये एज लिमिट सेम आहे, जी शिपाईसाठी ज्या शिपाई या पदाकरिता आहे. आणि उमेदवार जो आहे तो 12वी उत्तीर्ण आणि त्यालाही 60% कमीत कमी मार्क असणे हे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तिन्ही जे पदं आहेत त्याकरिता जी शैक्षणिक पात्रता आणि एज लिमिट आहे ती आपण जाणून घेतलेली आहोत. पुढे त्याचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरुवात झाली आहे या संदर्भात बघूया. रजिस्ट्रेशन हे 18/12/2025 म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली आहे 4 वाजतापासून आणि लास्ट डेट जी असणार आहे ऑनलाईन अर्ज भरायची जी अंतिम दिनांक असणार आहे ती असणार आहे 21/1/2025 पर्यंत. अर्ज लास्ट डेट संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची जी दिनांकाची वेळ आहे ती 21/1/2026 पर्यंत आहे. ठीक आहे. 21 तारखेपर्यंत तुम्ही जानेवारी महिन्याच्या 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन या पदाकरिता करू शकता. आणि ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र जे डाउनलोड करायचं आहे ते पण तुम्हाला ज्या साईटवर तुम्ही फॉर्म अप्लिकेशन करून राहिले आहे त्याच साईटवरच तुम्हाला ते पोर्टल देखील ओपन होईल. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक ही वेळेवर देण्यात येईल आणि पडताळणीची दिनांक देखील नंतरच देण्यात येईल. आणि यामध्ये एक महत्त्वाचं जे पॉईंट आहे ते मी तुम्हाला आता सांगते. लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 70% पदे व सर्व रिक्त श्रेणीतील राखीव आहेत. म्हणजे तुम्हाला
ज्या आता 375 प्लस वॅकन्सी आहेत, 375 एवढ्या वॅकन्सी आहे, त्यामध्ये 70% उमेदवार हे लातूर जिल्ह्यातूनच घेतले जाणार आहे आणि उर्वरित ज्या 30% जागा आहे त्यामध्ये इतर जिल्ह्यातले लोकांना कन्सिडर केल्या जाणार आहे. म्हणजे विशेष प्राधान्य हे लातूर रहिवाशांसाठीच दिलेलं आहे. म्हणून लातूर जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. यामध्ये 70% तुम्हाला जेव्हा वेटेज दिला गेला आहे, यामध्ये जो स्पेशल तुम्हाला 70%चे जे प्राधान्य दिलं आहे त्यामध्ये बराचसा कॉम्पिटिशन हा कमी होतो. म्हणून जे उमेदवार लातूर जिल्ह्यातील आहेत आणि ते प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही सर्वाधिक उत्तम संधी आहे. तर नक्की या संधीचं सोनं करा असं मला वाटतं. आणि जे 30% आहे, जे लोक इतर जिल्ह्यातील आहेत आजूबाजूच्या आणि इच्छुक आहेत लातूरमध्ये जॉब करण्यास, तर ते उमेदवार देखील हे अप्लाय करू शकतात. बाकीही उमेदवार अप्लाय करू शकतात, पण खास जे लातूर जिल्ह्यातले लोक आहेत त्यांच्यासाठी तरी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. या संधीचं तुम्ही नक्की सोनं करायला हवं. ठीक आहे. अशा प्रकारे जी ॲड आहे आपण ती पूर्णपणे बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला डोमेसिल सर्टिफिकेट हे अपलोड करायची गरज पडणार आहे. बंधनकारक राहणार आहे. लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांना उपलब्ध न झालेल्या जिल्ह्यातील पात्र उमेदवारातून सदर श्रेणीत पदे भरती करण्यात येतील. ठीक आहे. मी जे आत्तापर्यंत सांगितलं तेच तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची प्रक्रिया ही तुम्हाला यासाठी पोर्टल ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला जो डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, हा जो नोटिफिकेशनचा जो PDF आहे हा एकच पेजचा आहे आणि मी हा त्यांच्या साईटवरूनच डाउनलोड केलेला आहे आणि सविस्तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला हा जी नोटिफिकेशनचं जे PDF आहे जे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून हा PDF हा बघू शकता. ठीक आहे. आणि त्यामध्ये मी लिंकसुद्धा दिलेली आहे. त्यातून तुम्ही लॉग इन करून थेट साईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील करू शकता. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईल. तिथून तुम्ही थेट टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. चला तर मग व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.